नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक नवीन गोधडी बनवणार आहे. तर त्यासाठी कस्टमरने आपल्याला 2 बेडशीट दिलेले आहेत आणि 6 साड्या दिलेल्या आहेत. तर 6 साड्या आणि 2 बेडशीटची आज आपण एक नवीन गोधडी, चांगली गोधडी बनवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आपल्यालाही जर अशा वेगळ्या पद्धतीच्या जर गोधड्या शिवायच्या असतील, तर मला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर शिकायचं पण असेल, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला समजून येईल की मी कशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने गोधड्या शिवायचं काम करत असतो. तर तुमची पण प्रॅक्टिस होईल आणि सुरुवातीला थोडंफार अवघड जाते हे गोधडी शिवायसाठी. पण हळू प्रॅक्टिस झाली की आपल्याला हे गोधडी एकदम इझी पद्धतीने, मी सांगितलेल्या पद्धतीने जर शिवला तर एकदम इझी पद्धतीने आपल्याला शिवता येईल. तर चला आता आपण ही एक नवीन गोधडी बनवायला सुरुवात करूयात. तर हे पाहू शकता आपल्याकडं या ज्या साड्या आहेत, या 6 साड्या आहेत. 6 साड्या आपल्याला आतमध्ये टाकायसाठी आहेत आणि प्लस अजून 2 बेडशीट्स आहेत. आणि आतमध्ये हे जे कव्हर लावणार होते लाल साडीचं आणि हिरव्या साडीचं आपण कव्हर लावणार आहे. 6 साड्या आहेत. 6 या जे 6 साड्या आहेत त्या आता आपण आतमध्ये टाकणार आहोत. आणि तसेच आपल्याकडे या 2 बेडशीट्स आहेत. तर या 2 बेडशीट पण आपण आतमध्ये टाकणार आहोत. आणि या ज्या 2 साड्या आहेत, या 2 साड्यांचा आपण कव्हर लावणार आहे. तर या 2 साड्यांचा आपण कव्हर लावणार आहे, म्हणजे टोटल 8 पदर बनतील. 8 आणि 2 10 पदर बनतील. तर 10 पदरची ही गोधडी मी आता बनवणार आहे. तर त्याआधी आता आपण काय करूयात की याच्या साड्यांना काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील, ते आता आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर हे पाहू शकता, हे अशा पद्धतीचे खडे असतात. तर हे खडे आपल्याला काढून टाकायचे आहेत असे. जर गोधडी शिवताना जर हे खडे मध्ये आले तर आपली सुई तुटणार. त्याच्यामुळे हे खडे आपल्याला पूर्ण काढून टाकायचे आहेत. आणि हे जे लेस असतात बाजूला, ते लेस पण आता आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे. तर चला, या गोधडीचे जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील, ते पूर्णपणे मी आता काढून घेतो. तर याप्रमाणे आपण या ज्या साड्यांना काही लेस होते, फॉल होते, खडे होते, ते आता मी पूर्णपणे काढून टाकलेले आहेत. आता आपल्याला धडपे बनवायचे आहेत. धडपे बनवायसाठी आपल्याला साडीला 2 फोल्ड करायचं आहे. साडीला 2 फोल्ड करून असं मधोमध अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर चला, आता या साडींचे मी धडपे बनवायला चालू करतो. तर ही पहा, ही साडी आहे. या साडीला आपल्याला 2 फोल्ड करायचं आहे. पहा कशा पद्धतीने या साडीला 2 फोल्ड करायचं आहे. याप्रमाणे या साडीला आपल्याला बरोबर फोल्ड करायचं आहे. याप्रमाणे आपल्याला साडीला फोल्ड करून मधोमध अशी टीप मारून घ्यायची आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपण या साडीला 2 फोल्ड करून घेतलेला आहे. आणि 2 फोल्ड करून झाल्यानंतर याचा बंद भाग जो काय असतो मधला, हा बंद भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. बंद भाग कापल्यामुळे काय झालं की आपला हा पूर्ण मोठा धडपा तयार होईल. तर हा धडपा कसा तयार झालेला आहे ते आता आपण एकदा पाहूयात. तर पाहू शकता, हा आपला साडीचा तडपा याप्रमाणे तयार झालेला आहे. याचा बंद भागाला आपण टीप मारली होती. तर हा साडीचा तडपा असा तयार झालेला आहे. तर आता आपल्याकडे ज्या 8 साड्या होत्या, त्या 8 साड्यांची या धडप्याप्रमाणेच आपण सर्व धडपे बनवून घेतलेले आहेत. आणि 2 बेडशीट्स आहेत. तर 10 पदरची आता आपण ही गोधडी बनवणार आहे. तर चला, आता आपण गोधडी भरायला सुरुवात करूयात. तर आता आपल्याला जो काही खालीवर लावायचा होता त्यातला पहिला पदर आपण इथं ठेवलेला आहे. आणि नंतर मग जे 8 पदर आतमध्ये टाकायचे आहेत ते आता आपण ठेवणार आहोत. तर हे पहा, याप्रमाणे आपण बेडशीटचे पण आता हे जे पडदे होते ते आता ठेवत आहोत. बेडशीटचे कवर टाकून झाले तर जे काही बाकीच्या 8 साड्या होत्या आतमध्ये टाकायच्या, त्या आता आपण टाकत आहोत. टोटल 10 पदरची गोधडी आता आपण बनवत आहोत. तर हे पहा, याप्रमाणे आपण आता शेवटचा पदर पण ठेवलेला आहे. ही उभी साईड आहे. उभ्या साईडला आता आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे. तर चला, आता उभ्या साईडला पूर्णपणे टीप मारून घेतो. उभ्या साईडला टीप मारत असताना आपल्याला ज्या काही आतमधल्या साड्या आहेत, म्हणजे 10 पदर जे आपण बनवलेले आहेत, ते पूर्णपणे आपल्याला मोजायचे आहेत. आणि ते मोजूनच आपल्याला टीप मारायची आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपले हे जे 10 पदर आहेत आतमधले, ते याप्रमाणे मोजायचे आहेत पूर्णपणे. तर हे पहा, याप्रमाणे आपण उभ्या साईडला टीप पूर्ण मारून घेतलेली आहे साड्या मोजून.
आता आपल्याला या गोदडीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे. तर चला आता आडव्या साईडला मी हे गोदडी फिरून घेतो. तर हे पहा, आता आपल्याला या गोदडीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे. आडव्या साईडला फिरून घेताना आपल्याला या गोदडीला याप्रमाणे असं झटकायचं आहे. झटकल्यामुळे आपल्या ज्या साड्यांच्या गाड्या पडल्या होत्या त्या निघून जातात. याप्रमाणे फिरून घेतल्यानंतर आपल्याला या साड्या पूर्ण मोजायच्या आहेत. तर आपले 10 पदर होते, 10 पदर आपण मोजणार आहे. याप्रमाणे आपल्याला मोजून टीप मारायची आहे. तर पाहू शकता, पहिल्यांदा आपण ही उभी टीप मारलेली या साईडला. आता आपण आडव्या टीप मारत आहे. आडव्या साईडला पण टीप मारत असताना आतमधल्या सगळ्या साड्या मोजायच्या आहेत. मोजून आपल्याला टीप मारायची आहे. तर हे पहा, याप्रमाणे आडव्या साईडला पण आता आपण टीप मारून घेतलेली आहे. आणि या गोदडीला मी आता आडव्या साईडने पूर्ण टीप मारायला चालू करणार आहे. तर आडव्या साईडने आता मी टीप मारायला चालू करतो. तर पाहू शकता, याप्रमाणे आडव्या साईडने आता आपण टीप मारायला चालू केलेली आहे. याप्रमाणे आता 2 ते 2.5 इंच सोडून याप्रमाणे आपल्याला टीप मारायची आहे. आणि ही आडवी साईड आहे. आडव्या साईडला आता पूर्णपणे या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर चला आता पटपट मी आडव्या साईडने टीप मारून घेतो. तर हे पहा, याप्रमाणे आपण टीप मारत आहोत. आता ही गोदडी माझी पूर्ण होत आलेली आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने आपण असे टीप मारलेले आहे या गोदडीला. तर हे पाहू शकता, या पद्धतीने आपण या गोदडीला टीप मारत आहोत. ही आडवी साईड आहे. आता ही पूर्ण गोदडीची आडवी साईडला टीप मार होत आलेली आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने आपण अशी आडवी टीप मारत आहोत. 2-2, 2.5 इंच सोडून या पद्धतीने आपल्याला टीप मारत आहे. तर चला आता या पूर्ण गोदडीला टीप मारून घेतो. तर पाहू शकता, याप्रमाणे आपण पूर्ण गोदडीला आडवी टीप मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला या गोदडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता कट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गोदडीला आपल्याला 2 फोल्ड करायचा आहे. गोदडीला 2 फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग येईल तो आपल्याला कट करायचा आहे. तर हे पाहू शकता, याप्रमाणे आपण या गोदडीला 2 फोल्ड केलेले आहे. आता 2 फोल्ड करून आता जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे. तर चला आता पटकेस मी आता जास्तीचा भाग कट करून घेतो. तर हे पहा, याप्रमाणे आपण हे जास्तीचा भाग कट करत आहे. तरी खालच्या बाजूचा पण जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे. तर पाहू शकता, आपण जो काही जास्तीचा भाग होता उभ्या साईडने कट केलेला आहे. आता या गोदडीला आपल्याला आडव्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि आडव्या साईडने पण जो काही जास्तीचा भाग येईल तो कट करायचा आहे. तर हे पहा, याप्रमाणे आता आपण आडव्या साईडने फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून घेऊयात आडव्या साईडने पण. तर हे पहा, आता आडव्या साईडने पण आपण हे जो काही जास्तीचा भाग तो कट केलेला आहे. आता या गोदडीला आपल्याला बॉक्स बनवायला चालू करायचा आहे. तर 2-2.5 इंचाच्या आत बॉक्स आपण या गोदडीवरती आता बनवणार आहोत. तर चला आता आपण बॉक्स बनवायला चालू करूयात. तर पाहू शकता, ज्याप्रमाणे आपण या गोदडीला बॉक्स बनवत आहोत. असे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीला आपण असे बनवत आहोत. आता ही गोदडी आपली थोडीच राहिलेली आहे. तर याप्रमाणे आपण पूर्ण गोदडीला असे बॉक्स आता बनवून घेऊयात. तर हे पहा, याप्रमाणे आपण पूर्ण गोदडीला आता बॉक्स बनवून घेतलेले आहेत. आता बॉक्स बनवून झाल्यानंतर आपल्याला या गोदडीला पट्टी लावायचं आहे. तर पट्टी लावायसाठी आपण अशी 7 ते 8 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तर हे पाहू शकता, या कलरची आपण हे जे निळा कलर आहे या निळ्या कलरची आपण पट्टी लावणार आहोत. तर अशी ही 7 ते 8 इंचाची आपण पट्टी घेतलेली आहे. तर या पट्टीचा आता आपण बॉर्डर लावूया. तर गोदडीची ही उलटी साईड आहे. उलट्या साईडने आपण पहिल्यांदा टिप मारत असतो या बॉर्डरला, या पट्टीला. मी 2 इंचाची बॉर्डर लावतो, 2 ते 2.5 इंचाची बॉर्डर मी लावतो. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे किती इंचाची बॉर्डर लावतो, जास्त कमी मोठी लावू शकता. तर मी आता 2 इंच सोडून या पद्धतीने आपण तर याप्रमाणे आपण बॉर्डरला टिप मारलेली आहे.
आता आपल्याला गोधडीला सरळ साईडला फिरून घ्यायचं आहे. तर गोधडी फिरून घेतल्यानंतर याप्रमाणे ही पट्टीला आपल्याला फोल्ड करायचं आहे. याप्रमाणे फोल्ड करून पहिली आपण जिथं टीप मारलेली आहे त्याच जागेवरती टीप मारायची आहे. तर याप्रमाणे आपण एका बॉर्डरवरती 3 टीप मारत असतो. 1 2 3 अशा 3 टीप मारतो. 3 टीप मारल्याने आपली बॉर्डर चांगली कडक होते. तर त्याप्रमाणेच आपण चारी साईडला बॉर्डरला आता लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आता चारी साईडला बॉर्डर लावून घेतलेली आहे. तर पाहू शकता आपण ह्याची जी बॉर्डर अशा पद्धतीने लावतो आणि ही जी कॉर्नर आहे या पद्धतीने आपण फिटिंग केलेलं आहे. तर आता ही गोधडी मी एकदा आपल्याला ओपन करून दाखवतो की आपली ही शिवलेली गोधडी आता कशी झालेली आहे. तर पाहू शकता ही या गोधडीची फ्रंट साईड आहे. फ्रंट साईडची पण आपण फिनिशिंग बघू शकता किती आपण व्यवस्थित शिवलेली या गोधडीला. हिची लांबी जवळजवळ 7.5 फूट आहे आणि रुंदी 6 फूट आहे. तर पहा ही रिअर बाजू आहे या गोधडीची. रिअर बाजूला पण आपण गोधडीला पुढे वळून दिलेलं नाही, घड्या पण जास्त काय पडलेल्या नाही आहेत. अशा पद्धतीने आपण या गोधडीचं काम आज पूर्ण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझी ही गोधडी पूर्ण शिवून झालेली आहे. तर आज शिवलेली ही गोधडी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.